तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या संगोबा मंदिरात 90 नागरिक अडकलेत। तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे परिस्थितीची माहिती देण्यात दिली। एनडीआरएफ आणि बोटीच्या सहाय्याने आता पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवणार अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी दिली आहे। करमाळा तालुका असेल तसेच आष्टी तालुक्यामध्ये जे आहे तो मुसळधार पाऊस झाल्यानंतर आपण पाहू शकतो की सीना नदीला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो पूर आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की सीना नदीवरील संगोबा येथील जो पूल आहे तो देखील या ठिकाणी पाण्यात गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की या संगोबा मंदिरावरती जे आहेत ते जवळपास 70 ते 80 नागरिक अडकल्याची माहिती जी आहे त्या मंदिरातील जे शशिकांत नरोटे यांनी आपल्याशी सकाळी जे आहे तो संवाद साधला होता। त्यावेळी आपण पाहू शकतो की या नागरिकांना जे आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी देखील TV9 मराठीशी बोलताना आवाहन केलं होतं की आम्हाला हेलिकॉप्टर असेल किंवा एनडीआरएफ टीम असेल यांच्या माध्यमातून जे आहे ते आम्हाला या पाण्याच्या पुरातून बाहेर काढावं अशी देखील त्यांनी TV9शी बोलताना माहिती दिली होती। जवळपास 90 नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते अडकल्याची माहिती जी आहे ती तहसीलदार मॅडम यांनी यावेळी दिली असून या ठिकाणी त्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असून या ठिकाणी ज्या त्या नागरिकांना जे आहे ते नाश्त्याच्या सोयीसाठी ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते नाश्त्याचं साहित्य पोहोचवणार असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।